नैसर्गिक शेती फेडरेशनचा सांगली जिल्हा समन्वयक आहे. सरांनी आता बरोबर सरांनी नैसर्गिक शेतीबद्दल सगळं सांगितलंच आहे, विषय पण झाला असणार आहे. ह्याच्या आधी लेक्चर झाले असतील, तर मी त्या विषयात जास्त न बोलता डायरेक्ट काय करायचं आहे, निविष्ठा कशा असाव्या ह्या विषयावर थोडक्यात बोलतो. नैसर्गिक शेती म्हणजे काय? तर नैसर्गिक शेती म्हणजे निसर्गाकडून घेतलं आणि निसर्गालाच परत केलं, हे म्हणजे ही कन्सेप्टच नैसर्गिक शेतीची. मग त्यामध्ये आपण निविष्ठा करताना काय केलं पाहिजे? सर्वात महत्त्वाचं जमिनी तयार करायला पाहिजे. सेंद्रिय गर्भ आपल्या इकडं महाराष्ट्रातल्या जमिनीत सेंद्रिय गर्भ आता उरलेला नाही. आता खूप ठिकाणी माती परीक्षण होत आहेत, हे होत आहेत, सगळीकडे काम चालू आहे. आपल्या इकडे 0.2% ह्याच्यावरती सेंद्रिय गर्भ सापडत नाही. मग त्या जमीन डेड होत चालल्या. सगळ्या सॉईल माती हे मृत झाल्यावर त्या मृत ह्याच्यातून काय होणार? तर सुरुवातीला आपल्याला सेंद्रिय शेतीसाठीच करायचं किंवा स्वतःसाठी काय करायचं असेल तर सर्वात पहिला सेंद्रिय गर्भ हा कसा तयार करता येईल ह्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. उत्पादन, हमी भाव हा सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. जर जमीनच नसेल जीवन तर तुम्हाला उत्पादन तर येणार कसं, त्याला हमी भाव तर मिळणार कसं? तर त्यासाठी सुरुवातीलाच तुम्ही जेव्हा मे महिना, एप्रिल महिना आपल्याला वेळ मिळतो तेव्हा जमिनीला 1-2 महिने विश्रांती देणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही आपले ताक, लिंच्या, हिरवळीची जी खतं आहेत आणि त्यासोबत सप्तधान्य एक कन्सेप्ट आहे, 7 नमुन्याची कडधान्य हे त्या ताक लिंच्या सोबत तुम्ही टाकून द्यायची आणि एक पाणी देऊन सोडून द्यायचं 45 दिवस. त्याला त्याकडे बघायची गरज नाही, तुम्ही विश्रांती घ्या, जमिनीला विश्रांती घेऊ द्या. 45 दिवसांवर जेव्हा फुलोर अवस्था देतात तेव्हा त्याला डाळा परत 15 दिवस तुम्ही विश्रांती घ्या, बाकीची काय त्यावेळेस तुम्ही लागा. बाकीचं काम ते जीवाणू करतात. तेव्हा हे होईल, मग त्याला तुम्ही रोटून मग तुमच्या जमिनीची पुढची तयारी करा. तिथं तुमचं बायोमास तयार होईल जमिनीमध्ये. हा बायोमास जमिनीत हवा जाण्यासाठी म्हणा, पाणी मुरवून घेण्यासाठी हा खूप महत्वाचा. आणि आपण एक सगळ्या शेतकऱ्यांना एक प्रॉब्लेम असतो, जास्त करून ऊस शेतकऱ्यांना तर जास्तच, वाळवी आणि हुमणी. हुमणीला जमिनीत खायला काही मिळत नाही म्हणून ही तुमच्या पिकाकडे येते. त्या हुमणीला तुमच्या पिकात इंटरेस्ट नाही. जर तुम्ही तिला खायला तिथं काडी कचरा तसाच सोडला तर ती तुमच्या पिकाकडे बघायला येत. आणि सर्वात महत्वाचं ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलिस हे जे जीवाणू आहेत ह्या जीवाणूंची कॉलनी आपल्या जमिनीमध्ये शिल्लक नाही. त्यामुळं आपल्या जमिनीला वारंवार काय झालं की रासायनिक खतं तुम्ही देताय पण ते नक्की झाडाला पोचतंय का हे कधी बघितलं का? मुळांची वाढ होत नाही, त्या औषध ह्युमिक सोडा प्रत्येक ह्याला ह्युमिक हे उत्तर नाही. त्याला कुठेतरी जीवाणूचाही सहभाग असतो. हे जीवाणू आपण जे शेणखत टाकतो त्याचं असेंद्रियकरण करून तिथं निविष्ठा त्या झाडापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. तर त्यासाठी आपल्याला ट्रायकोडर्माचा हा वापर नियमित केला पाहिजे. आणि नुसता एक त्यांचा वापर करून उपयोग नाही. एखाद्याला एका जंगलात सोडलं, जा बाबा इथं फळं आहेत खा, पण त्याची राहण्याची व्यवस्था हा पण विचार करणं महत्वाचं आहे. जमिनीत तुम्ही ट्रायको सोडताय, सुडो सोडताय, तर त्यांना तिथं राहण्याची व्यवस्था आहे का? तर त्याच्यासाठी आता नवीन जो पूर्वी करत होते मध्यंतरी तो लुप्त झाला. आता फॉरेनर्स सांगतात आपल्याला की बायोचार वापरा. आधी आपण काय करायचो, बांधावर काय काळी कचरा राहिला तो जाळून परत तो शेतात टाकला जायचा. आपल्या चुलीची राख जायची, चुलीच्या राखीत आपण शेणकूट वापरायचो. शेणकूट हे देशी गाईचे असायचे. देशी गाईच्या शेणात सर्वात जास्त सिलिकॉन सापडतं. ब्राझीलनं सुरुवातीला आपल्याकडून कंटेनर टू कंटेनर शेणखत नेली, गाईचं शेण नेलं. तेव्हा लोक ब्राझीलला येड्यात काढायचे, अरे ते शेण नेतात, 1 रुपये किलो, 50 पैसे किलोने त्याला शेण नेलं आणि त्यांनीच 300 रुपये 400 रुपये किलो करून सिलिकॉन तुम्हाला येतं. हे आपल्याला लक्षातच नाही. गाईच्या शेणाचं महत्व हे आपण कधी जाणूनच घेतलं नाही. फक्त दारात गाय असावी, लक्ष्मी असावी म्हणून गाय सांभाळली. ज्यांना दुधाचं उत्पन्न दिसत नाही त्यांनी गाया विकून टाकल्या, जर्सी आणल्या. तिकडे त्यांना मांस खाण्यासाठी लागतं म्हणून ते जर्सीचे सांड किंवा जे बुल आहेत ते त्यांना लागतात. राहिलेल्या गाई करायचं काय, राहिलेला कचरा उगीच इथं ठेवण्यापेक्षा तुम्ही भरता. आणि आपण अरे 22 लिटरची गाय, 35 लिटरची गाय आणली, आपण स्वतः पितो का दूध? या जर्सी गायचं कुठलाही शेतकरी छातीवर हात ठेवून सांगावं की नाही मी हेच दूध ना माझ्या पोरांना पाजतो, नाही होत. त्या गायीत मातृत्व नाही, पितृत्व नाही. मग अशा गायी आपण सांभाळतो आणि आपल्यातलंही मातृत्व पितृत्व कमी करून टाकतो. पर्यावरणाबद्दल आपली संवेदना ही आहे. हे अशा प्राणी सांभाळून आपण पण तसेच होत चालतो. देशी गाई घरात सांभाळा, त्याला जीव लावा, काय परिणाम शेतावर होतात बघा. गाई तुमच्याशिवाय दूध देणार नाही किंवा हे असतं, ते माणुसकी आहे त्यांच्यात सुद्धा. तीच माणुसकी आपल्यात गरजेची आहे. नैसर्गिक शेतीसाठी हे खूप महत्वाचं आहे. स्वतःसाठी करणे आणि आपल्या परिवारासाठी करणे. सुरुवातीला आपला परिवार, आपलं गाव, आपला जिल्हा, मग आपलं राज्य आणि आपला देश. सुरुवात आपल्यापासून असावी असा आमचा आग्रह आहे. सेंद्रिय शेतीमध्ये आपण काम करतोय हे तर झालं गाईचं. गाई शेण आणि गोमूत्रासाठी सांभाळा.
दुधाचा विचार करू नका. दूध मिळालं लॉटरीचं, नाही मिळाली तर तुमची चालती फिरती खत बँक आहे. 6 महिने जर तुम्ही शेण बाजूला काढून ठेवलं आणि त्याचं घनजीवामृत बनवलं तर तुमच्या पुढील 2 वर्षांचं खत तयार होतं. त्यात जीवाणू इतके समृद्ध असतात, मायक्रोन्यूट्रन्स बाहेरून आणायची गरज नाही. ते ऑलरेडी गाईच्या पोटात तयार होतात, कारण की गाईला सूर्यनाडी आहे. सूर्यनाडीला जेव्हा वशिंडामध्ये सूर्यनाडी असते, त्या वशिंडाला जेव्हा सूर्यकिरण टच होतात तेव्हा फोटोसिंथेसिसची प्रोसेस जशी झाडात होते तशी तीच एक प्रोसेस त्या जनावर गाईच्या ह्याच्यात होते आणि तेच दुधामध्ये मिक्स होऊन, त्या शेणात मिक्स होऊन, त्या गोमूत्रात मिक्स होऊन ती येते. आताच परवा रुडकीमध्ये IIT मध्ये रिसर्च केला, चिकनगुनिया ह्याच्यावर असं प्रभावी औषध कुठल्याही कंपनीकडे नाही. देशी गोमूत्र एकमेव औषध त्यांनी हुडकून काढले. 99% चिकनगुनिया हा देशी गोमूत्रावर बरा होतो. आता 8 दिवसापूर्वीच त्यांचा रिसर्च पब्लिश झाला. म्हणजे देशी गाई एवढे ताकदवान आहे, फक्त आपण विचार करायची वृत्ती सोडली त्यामुळे आपली माहिती कमी होत गेली. सेंद्रिय शेती करताना ह्या गोष्टींचा विचार आपण 100% करावा. नैसर्गिक शेती आपण करतोय, सेंद्रिय शेती करतोय, जीवाणूंचा खूप महत्वाचा रोल आहे. त्यांच्यासाठी एक कॉलनीसाठी आपण काय केलं पाहिजे तर बायोचार. झाड तुम्ही कटिंग करता किंवा त्याचा कचरा बांधावर टाकून देता किंवा जळून टाकता, तो न जाळता त्याला हवा न लागता एखाद्या खड्ड्यात हे असं करून तर स्ट्रक्चर उभा करा आणि त्याला जाळा. त्याला हवा लागून देत नाही, त्याच्यावर पत्रा टाकायचा, आपल्याकडे बायोचार तयार होतो. तो बायोचार प्रत्येक झाडाच्या गुडक्यात टाका, मग जीवाणू सोडा. त्या जीवाणूंना तिथं आयती कॉलनी मिळते, त्यांचे कष्ट वाचतात आणि ते लगेच कामाला लागतात. प्रत्येक गोष्टीला तसंच आहे. त्यांना घर दिलं की ते तुमची कामं करायला मोकळे. त्यामुळे त्यांना तर आपल्याला काही द्यायचं नाहीये. त्यांचं खत खाणं पिणं म्हणजे काय, काडी कचरा, हेच आपल्याला एवढं प्रोव्हाइड करायचं. त्यानंतर जीवामृत हे सुद्धा त्यांचं खत आहे. शेण, गोमूत्र, आपलं बांधावरची माती किंवा वडाखालची माती आणि त्याच्यामध्ये बेसनपीठ. बेसनपीठ हे प्रत्येक वेळीच उपयोगी ठरेल असं नाही. जीवामृत आपण सगळीकडे बघतो, एकच फॉर्म्युला सांगितला जातोय की ह्या 5 गोष्टी टाका, तुमचं जीवामृत तयार. बाळ लहान आहे तोपर्यंत आपण त्याला सॅरलॅक देतो. आज आपल्या वयातल्या माणसाला सॅरलॅक खा म्हणलं तर चालेल का? आपला दिवस निघेल व्यवस्थित? मग जीवामृताचाही तसंच आहे. प्रत्येक स्टेजला जीवामृतामध्ये आपल्याला थोडे बहुत बदल केले पाहिजे. इनिशियल स्टेज आहे, सुरुवातीची स्टेज आहे, लागवडी स्टेज आहे, तुम्ही टाका. त्यात बेसनपीठ टाका, गोमूत्र टाका, शेण टाका, बांधावरची माती घ्या. हे असं करून तुमचं जीवामृत तयार करा. हा पहिला डोस झाला. ह्याच्यावरती मी काय वेगळं केलं तर मी स्टेजेस ठरवल्या की कुठल्या ग्रोथ एजला काय पाहिजे झाडाला. मी दुसऱ्या स्टेजला काय केलं तर मी जेव्हा तिथं फॉस्फरसची गरज आहे तिथं उडदाचं पीठ घेतलं. बेसन कॅन्सल केलं, उडीद पीठ आणलं. उडदाचं पीठ घातलं, फॉस्फरसची माझी जी कमतरता भासत होती ती पूर्ण झाली. बाकी सगळं कॉम्बिनेशन तेच. तिसऱ्या वेळी काय केलं की जिथं आता मला नत्राची गरज कमी आहे तर मी गोमूत्राचं प्रमाण कमी केलं आणि मला पाहिजे काय पोटॅश. तर मी काय केलं, जी झाडं राख होते तयार, जे आपण झाडं कट करून टाकतो किंवा काठी आहे, काट्या पुढे राहतात, त्याचा मी हे बायोचार बनवतो आणि जी पानं वगैरे राहतात जळतात त्याची राख होती ती टाकत नाही. गाईची शेणपूट आहे ती शेणपूट त्यात ठेवतो, तेही जळतात, मला त्यात सिलिकॉनची पण पूर्तता होते आणि त्यातून मग मला जे पोटॅश हवं प्रॉपर 0050 ते तुम्हाला मिळतं. मग त्या स्लरीमध्ये त्याचा वापर करायचा. जिथं फळांची फुगवण म्हणा, चमक म्हणा, चवीचा गोडवा हे ह्यातून भरून निघतो. आणि हे सगळं झालं की जमिनीत मुळं सुटण्यासाठी किंवा आता ह्या असे पावसाळ्याचं वातावरण आहे ज्यांच्याकडे पाणी साठून राहतं त्यांनी काय करावं, जीवामृतामध्ये सोडताना गोमूत्र हा स्किप करून टाकायचा विषय आणि त्याच्याऐवजी देशी गाईचं ताक घ्या 2 लिटर. ताकमध्ये लॅक्टो ऍसिड असतं, ते खूप सुंदररित्या फर्मंट करायचं काम करतं. जमिनीत गेलं की जे काही इतर सापडतं त्याला फर्मंट करायला सुरू करतं. मग तिथं गॅस तयार होतो, तिथं छिद्र तयार होतात, पाणी व्यवस्थित मुरतं, गांडुळांना जळवण्यासाठी पोषक वातावरण तयार होतं आणि सर्वात मेन मुळं पसरण्यासाठी त्यांना व्यवस्थित जागा मिळते. पांढरी मुळं सुटण्यासाठी ताक खूप महत्वाचं. मग हे असे जे आहेत हे चेंजेस, छोटे छोटे चेंजेस आहेत, आपण आपल्या कृतीतून रोज करू शकतो. नुसता एक ताक किती उपयोगी पडतं आपण कधी विचार केला? साधं आपलं घरात तूप काढून झाल्यानंतर ताक राहतं शिल्लक, हे ताक आपण ठेवलं, तिसऱ्या दिवशी वापरलं तर हे खत म्हणून वापरताय, तर तुम्ही त्याची आळवणी घ्या, खत म्हणून लागतं. हेच ताक जर तुम्ही 7 दिवस ठेवलं काही न करता आणि त्याची फवारणी घेतली, हे बुरशीनाशकाचं काम करतं. आणि तेच ताक 15 दिवस तुम्ही ठेवलं तर हे कीटकनाशकाचं काम. म्हणजे हे असे म्हणजे सायंटिफिकली प्रूव्ह झाले. आता गुजरातला नवीन आपलं सेंद्रिय शेतीसाठी विद्यापीठ तयार झालं, तिथं ह्या कन्सेप्ट सुद्धा राबवतात. तिथं सुद्धा ह्यांनी प्रमाण दिलं की नाही हे सांगतो हा बरोबर आहे. गेली 5 वर्ष झाली मी असं नाही की कुठून ऐकलं आणि कुणालाही सांगितलं. आम्ही प्रायोगिक शेतीवर महत्त्व जास्त देतो. ट्रायकोडर्मा मी स्वतः जमिनीमध्ये आमच्या डेव्हलप करतो.
कारण की आपल्या बाटलीत येणारा ट्रायकोडर्मा हा कुठून आला आहे, त्याचा ऍक्च्युअल मदर कल्चर आहे ते कुठून आले आपल्याला माहित नाही, ते कुठल्या बेसवर डेव्हलप झाले हे सुद्धा आपल्याला माहित नाही. मग आम्ही काय केलं की आपल्याच बांधावर तयार केलं तर आपल्या जमिनीची संरचना त्या ट्रायकोला माहित असावी. मग हा उद्देश त्याच्या पाठीमागे. मिरचीच्या प्लॉटमध्ये ह्या आम्ही मल्चिंगच्या खाली ट्रायकोचे डोसेस दिले, त्याला खाद्य लागेल. आता ग्लुको आता केवी सर आहेत त्याच्यावर त्यांना म्हणजे लक्षात येईल की आम्ही पीडीए तयार केला आणि त्याच्यावरती ग्लुकोज डेक्स्ट्रोज ह्या गोष्टी देऊन त्यांना वाढवलं आणि तेच ट्रायको पुन्हा त्याला जमिनीमध्ये ट्रान्सप्लांट केलं. अशा ना माझ्या जमिनीत ट्रायकोची संख्या चांगली आहे, उत्पादन चांगलं येतं, मला बाकीच्या इतर कुठल्याही खताची गरज लागत नाही. माझं सांगण्याचा उद्देश एवढं स्वतःच सांगितलं कारण हे की जेव्हा नैसर्गिक शेतीवर तुम्ही जाल तुमचा खर्च जो आहे तो पूर्णतः कमी होतो. सुरुवातीला 1 एकरला 40,000 खर्च यायचा मला हळदीला. आज माझा खर्च 7 ते 8,000. तेही का तर मला पेंट खत विकत घ्यावे लागतात. सगळेच पेंट का आपण शेतात बनवू शकत. मध्यंतरी मी प्रयोग केला की आपण आंतरपिकं घेतली पाहिजे. आंतरपिकं का घ्यावी, आता जसं सांगितलं की मला स्लरीसाठी उडदाची पावडर उडीद पीठ पाहिजे, मग ते उडीद तेवढ्यासाठी विकत आणा 90 रुपये किलो 100 रुपये किलो. तेच तुम्ही जर मिश्र पीक घेतलं तुमच्या मेन जे पीक आहे त्याच्या बाजूला कोकून दिलं तरी तुम्हाला हवे कमीत कमी 50 20 70 80 किलो तर उडीद मिळते तुमच्या. आणि हे तुम्ही विक्री घरासाठी वापरा, कुणाला द्यायसाठी वापरा किंवा तुमच्या खतासाठीच वापरा. खर्च तुमचं त्याला खताचं काहीच नाही, फक्त बियाणं आणून टोकलं. मग हे उडीद तुम्ही पुन्हा परत स्वतःचं घरचं बियाणं म्हणून पण वापरू शकता. मग स्वतःची अशी बीज बँक तयार होते आणि तसंच ते आपल्या निविष्टीला पण कामाला येतात. तिथं झाला तुमचा खर्च शून्य. मग स्लरीमध्ये असेच प्रयोग करताना तूर टोका, त्याच्याला एक असे तुरीचं बांध घाला, एखाद्या पिकाला असं तुरीचं बांध घालून बघा. हवा जे जंतू आहेत त्यांची एक लिमिटेड एरिया असतो तो त्या उंचीवरच उडतात. आता पिठा टेकून मावा हे ठराविक उंचीवर उडतात, ते उंच उडू शकत नाही. जर तुरीचा बांध घातला तर तुम्हाला तूर पण मिळणार आहे, त्याच्यासोबत जे पिठ्या ढोकून हे जे जीवाणू आहेत किडे आहेत हे त्या लिमिटलाच तिथंच क्रॉस होतात. जसं सांगतात की आपण झेंडूची लागवड करावी आंतरपीकला तर त्याच्यानं आपल्याला निमॅटोडला कंट्रोल येतो. तसंच तूर आणि हे पण लावून बघा. बाजूला करायचं तर तुमचे जे बाहेरून विषाणूजन्य रोग येणार आहेत ते त्या तुरीवर लागतात, तुमचं आतलं पीक सुरक्षित राहतं. आणि जे पीक तूर तुमची चांगली आहे ते तुम्हाला परत निविष्टीला किंवा ह्याला वापरता येईल. नैसर्गिक शेती असं करून तुम्हाला खर्च तुमचं शून्य करता येतो. सध्या तरी मी एवढं सांगून थांबतो. ह्या विषयात खूप काही बोलण्यासारखं आहे. परत आपण फेडरेशनच्या माध्यमातून गट तयार करा, त्या माध्यमातून आपण भेटू. कोणाला काही मदत लागली किंवा काही असेल तर आपण त्या फेडरेशनच्या माध्यमातून किंवा किसान संघ मोर्चाच्या माध्यमातून ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. नमस्कार. खूप छान सर आपण अनुभव सांगितलं आणि आपल्या आज कार्यशाळेचं सक्सेसफुल ह्यामध्ये दिसून येते. सरांनी पण कमी वेळामध्ये अतिशय छान त्यांचा अनुभव सांगितला. प्रत्येक शेतकऱ्यांनी जे काही मार्गदर्शक आहे त्याचं प्रत्येकाने नोट करून घ्या आणि त्याचा आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये अनुभव घ्यावा एवढी मी विनंती करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जाधव सरांनी विनंती करतो त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करा. सर प्लीज. सर्टिफिकेट देणार सांगा सगळ्यांना. चालू ना. एक कार्यक्रम समजा जाऊ नका, सगळ्यांना सर्टिफिकेट घेऊन जायचं, त्यामुळे लगेच घाई करू नका. आदरणीय मंचावर उपस्थित खरं म्हणजे वरुडकर साहेब अत्यंत अगदी मोजक्या वेळेत पोचले. म्हणजे मी उठणार होतो, माझ्या अगोदर तुमच्या दोघांचे खूप छान भाषण झाले. त्यामुळं मी काय मला नाही साहेब मिथिलेश खरं दोघांनी फार उत्स्फूर्त भाषण केलं. आमचे ॲडव्होकेट मोहिते साहेब, विशाल मोहिते साहेब, खरं आमची भेट असते सारखी. एक दिवशी रात्री मला यांनी 9 वाजता देवळात बोलवलं डोंगरावर, इथले आमचं तडसर RWसाठी. आणि ते सगळे श्री कार्यक्रम होता. सगळे महिला वगैरे बसले होते, अनेक जिल्ह्यात आले होते. 8 दिवस त्यांच्यावर होते. सगळे एवढे प्रसन्न झाले होते, पण ते अनेक गतीने शेती चांगली करते. आमचे नाना आता बोलले शेतीवर चांगले, आमचे मोहिते साहेब बोलले, इन्स्पेक्टर साहेबांचं नाव इन्स्पेक्टरांचं शिंदे साहेब बोलले. खरं म्हणजे मी भारतीय किसान मोर्चा आणि कृषी विज्ञान केंद्र तडसर यांना धन्यवाद देतो.
संख्या किती आहे आता हे साहेब बोलले, संख्या नगाला पण काही गरज नाही. जिथं आपल्याला संख्या पाहिजे तिथं आपण संख्या मिळवणार. परंतु आज तुम्ही अत्यंत दर्दी शेतकरी जे नैसर्गिक शेतीमध्ये अभिप्रेत आहे त्याच्यासाठी जे काय तुमचं स्वतःचे अनुभव आहेत, तुम्ही स्वतः त्याच्यात स्वतःचा अगदी तन मन धन देऊन ते कार्य करताय आणि दुसऱ्यांना सुद्धा याच्यासाठी प्रवृत्त करणार. शेवटी शेतीची चळवळ. आमचे मोरे साहेब, आता तुम्ही सगळे मायक्रोबायोलॉजीच बोलताय, सूक्ष्म जीवशास्त्र. मोरे साहेब आमच्या सूक्ष्म जीवशास्त्राची BS आहे ना, ते मुख्याध्यापक होते. तुम्ही याच्या अगोदर सरांना मी बोलायला होतो. परंतु शेतीची चळवळ आता सगळ्यांनी खूप इतिहास सांगितला, मी काय तो बोलणार नाही. मी तुम्हाला शास्त्रीयच काय सांगायचा प्रयत्न करणार आहे. परंतु आता सगळेच आमचे ही सगळी वडीलधारी लोक जे आहेत 70-72 वर्षाचे, एवढ्या जोशानं बोलले आपण यायच्या अगोदर. पोलीस डिपार्टमेंटला मुंबईला होते, सगळं जीवन हे करून साहेबांचे वडील पण आले जे पोलीस इन्स्पेक्टर होते. माझे मामाही शिवनील पवार, शामराव भीमराव पवार, ते पोलीस इन्स्पेक्टर होते. काय माहित नाही तुमचा जोश असतोय, परंतु तुम्ही रिटायर झाला एवढं काय ऊस काढताय. आमचे मामा पण नोकरीत होते तेव्हा काय ऊस शेती काय बघत नव्हते, तर आता 300-400 ऊस मेट्रिक टन ऊस काढते. अगदी आता 80-82 वर्ष झाले, पण ते अजूनही काहीतरी गाडी काढतील. आता पोरं म्हणतात गाडीनं तुम्हाला 4 व्हीलर देतो, त्यात मग ऊसाकडे जावा. म्हणजे हे लोक आपले गावाकडे आले. तसंच आपणाला नैसर्गिक शेतीकडे पुन्हा परत यायचं आहे आणि त्यामुळे या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. माझे आजोबा सत्यशोधक चळवळीचे होते, मुंबईत नोकरी करायची. पण पूर्वी तुम्ही सगळे आता साहेबांनी सांगितलं तसं प्रत्येकाच्या आजीच्या मावशीच्या आत्तीच्या घरी गेलो की तुम्हाला मक्याची एक कणसं बांधलेली लाईन दिसायची, लसणाची लाईन दिसायची, कांद्याची लाईन निवडून ठेवलेलं असणार, ज्वारीचे बरोबर मोठी कणसं आहेत, धान्य टपोरे आहेत, वाकडे त्याची बरोबर हे आहे ती तशी बांधून ठेवलेलं असते. आणि ते कित्येक वर्ष अगदी एखादा पाहुणा आला जरा द्या बियाणं, साहेबांनी जसं राईबाई पोपळे ताईचं सांगितलं तसं की लगेच तू 5-6 कणसं द्यायचा, त्याचं मूळ बियाणं तयार व्हायचं. आता आम्ही मूळ बियाणं सगळे टाकून दिले पण आम्ही परावलंबी झालो. मग अजित सीड असू द्या, मैको, ह्या कंपन्यांना करोडपती करून टाकलं ना, आपण झिरोपती झालं. आपले जे किस्से होते ते किस्सा आता एकच राहिला, तोच किस्सा सगळा बाजारात कापून जातो. त्यामुळे आपल्याला ह्या नैसर्गिक शेतीमध्ये पहिलं काय आहे, खेत बचाव अभियान आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान साहेबांनी आणि आपले कृषी मंत्री जे मध्य प्रदेशचे अनेक वर्ष मुख्यमंत्री होते, मध्य प्रदेशला एका उंचीवर नेलं त्यांनी आणि म्हणूनच ते आपले सन्माननीय कृषी मंत्री आपल्या देशाचे शिवराज चव्हाण साहेब. मी अनेक वेळेला मध्य प्रदेशला गेलो. मी विदर्भात साहेब शासनात 17 वर्ष नोकरी केली आणि त्यामुळं सोयाबीन असू द्या, कापूस, संत्रा ही जी पिकं आहेत, आता सगळ्यांनी सांगितलं एक पीक पद्धती कधीच कामाची नाही, अनेक पीक पद्धतींचा अवलंब कटाक्षानं केला पाहिजे. बघा आता मला साहेब सांगत होते वरुणकर साहेब, मला साहेब इंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये MBA केले. मला माहीत नाही ते विज्ञान म्हणजे ॲग्रिकल्चरचे आहेत, विज्ञानाचे आहेत, पण त्यांनी जे छोटे मोठे ठोकताळे जे सांगितले अत्यंत शास्त्रीय बारकावे जीवजीवाणूंचे ते फार मोलाचे आहेत. आणि हेच आजी आजोबा का पूर्वी आपल्याला गोष्टीनं सांगत होते. आजीच्या मांडीवर झोपला, आजोबाच्या मांडीवर झोपला, गप्पा मारत मारत त्याला झोप लागायची. काय त्याच्यात डोक्यात काय दुसरं काय विष नव्हतं. अत्यंत शुद्ध आणि नैसर्गिक शेती आणि ती आपण खात होतो. आमचे मोरे साहेब सुद्धा आता मुख्याध्यापक रिटायर झाले. परवा मी एक दिवशी गेलो, त्यांनी शेतीचे सगळं सपाटीकरण केलं आहे, लेवल केली, शेतीमध्ये अजून काय पिकं घ्यायची ह्या सगळ्यांचं नियोजन केलं. त्यांचे मोठे भाऊ आत्तापर्यंत शेती बघत होते. मोठे भाऊ काही दिवस जरा शेती पण त्यांना काय करत होते, पण ते म्हटले प्रामाणिकपणे ते फार मृदू स्वभावाचे आहेत. भावाला म्हटले बाबा मी आता शेती करणार आहे, मी नोकरी केली ठीक आहे, पण मी गावाकडे आलो आहे. साहेब मी सुद्धा सगळं जग फिरलो, 25 देशाला आलो शेतीसाठी जाऊन, परंतु रिटायर झालो मी शिवाजी विद्यापीठात. शासनात 23 वर्ष नोकरी केली गोंदियापर्यंत, सिंधुदुर्ग ते गोंदिया. आणि मग एक दिवशी आता मी दादाच आणि आमचे कुलगुरू साहेब म्हणल्या होते काय चांगले अधिकारी जरा विद्यापीठात या. मी विद्यापीठात आलो, दादांनी मला 2.5 कोटी रुपये दिले सेंटर ऑफ एक्सलन्स वगैरे तयार करणार, DPDCतून. यादव साहेब आमचे आपलं सगळे शासकीय मित्र. सांगायचा उद्देश तुम्हाला काय आहे की शेतीमध्ये तर आपल्याला पहिलं काय, तुम्ही आजारी पडला डॉक्टर लगेच औषध देते का?
मध्ये जावा, लघवी तपासून या, रक्त तपासून या, थुंकी तपासून या, काय वाटलं तर ते म्हणते स्टूल पण तपासून घ्या. आणि मग तो ठरवतोय तुमच्या शरीरात काय बाधा निर्माण आहे, काय कमी आहे, आणि मग त्याची भरपाई किंवा त्याच्यावर नियंत्रण कसं करायचं. मग हेच आमचे साहेबांनी जे सांगितलं अत्यंत मार्मिक पद्धतीने सांगितलं. पालेकर साहेबांच्यावर मी विदर्भात खूप काम केलं. आम्ही नागपूरला सेंद्रिय शेतीचं केंद्र यावं म्हणून गडकरी साहेबांच्यावर माझी लई पाठराखण मी त्यांची घ्यायचो. ॲग्रोव्हिजनचे कार्यक्रम 2015पर्यंत करायचो. अगदी विद्यापीठातून सुद्धा मला विमानाचं तिकीट देऊन बोलवायचे. गडकरी साहेबांची एवढी मोठी चळवळ त्या विदर्भात असायची. आता त्यांच्या गावाला सुद्धा कळमेश्वरच्या आणि त्यांचं ते पूर्तीचं हे आहे, बनसोडे साहेब आमचे मित्र आहेत, चांगले बघतात. तर त्यांचा उद्देशच तो आहे की शेतकऱ्याकडं समजा आम्ही 100 रुपये खर्च करून 110 रुपये मिळवायला लागलो आणि माझे अण्णा सेंद्रिय शेतीवर एवढे बोलले चांगले. त्यांनी सांगितलं 35 वर्ष झालं काम करतात, टाळ्या वाजवणार होते. त्यांनी जर 20 रुपये खर्च करून 100 रुपये मिळाले तर कोण श्रीमंत माणूस होणार आहे? ते श्रीमंत होणार आहे. हो, मी खर्च किती केला असेल, नफा आणि तोटा ह्याचा ताळेबंद कुठंतरी शेतकऱ्यांनी ठेवला पाहिजे. आम्ही दुकान ते कोणाचं असते असू द्या, आपल्याला काही जात धर्म आता पक्ष काय ह्याचं नाही. आमचा शेतकरी, आमची काळी माती आणि त्याच्यातून निर्माण होणारं उत्पन्न जे आहे ते विषमुक्त असावं ही आपली संकल्पना. त्यामुळे दुकानदार तो लिहितो बघा. मी आता पुण्यात चालवतो महिन्यापूर्वी. मी प्राचार्य वगैरे असलो, जगभर फिरत असलो तर मला वाटलं तर मी लालपर्यंतच बसतून जातो. विद्यापीठात बोलवतात मिटिंगला. आता मुंबईला मला एशियन डिटेलला अभ्यास मंडळावर जायचं आहे. मी कार वगैरे घेऊन जात नाही, काय नाही, एस टीत बसतो रात्री, सकाळी जातो. 350 रुपये माझं बिल होतं. लोक म्हणते कारनं गेल्याशिवाय तो साहेब आहे दिसत नाही. आता तुम्ही सगळे म्हणाल म्हणून मी जॅकेट घातले, पण साहेब तुम्हाला सांगू हा कार्यक्रम काल घ्यायचा. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख जे आहेत सन्माननीय अविनाश कदम साहेब आहेत, त्यांनी मला एक 10 दिवसापूर्वी फोन केला की सर आता सगळ्या तालुक्यात आपण हे शेती अभियान राबवलं आणि तडसरला आपल्याला एक भारतीय किसान मोर्चाचा एक कार्यक्रम घ्यायचा आहे. मी म्हटलं सर मी 29ला नाही. त्यांचा मोठेपणा आहे. आमचे भाकरे साहेब, डॉक्टर भाकरे साहेब आहेत, ते म्हणले सर आम्ही 30ला ठेवतो. साहेब तुम्हाला पटणार नाही, मी गेलं 4 दिवस आपले देशरत्न डॉक्टर राजेंद्र प्रसाद सेंट्रल कृषी विश्वविद्यालयामध्ये होतो. अच्छा अच्छा. ज्यावेळेला मला कदम साहेब म्हणले की सर तुम्हाला 30च्या कार्यक्रमाला यायचं आहे, मी काल रातभर झोपलेलो नाही. काल 10 वाजता मी निघालो पुसा, जिथं आपल्या कृषी विश्वविद्यालय जे आहे, जेव्हा दिल्लीला जी पुसा आपण म्हणतो राष्ट्रीय कृषी संशोधन संस्था, त्याची मूळ स्थापना 1734मध्ये पुसाला झाली. पण 1934मध्ये मोठा भूकंप आला. मग ब्रिटिशांनी ते स्ट्रक्चर जरा दिल्लीला नेलं आणि दिल्लीला नाव पुसा पडलं. पण आजही ते कृषी विद्यालय, कृषी विश्वविद्यालय डॉक्टर राजेंद्र प्रसाद साहेबांच्या त्यांना खूप मोठं झालं. देशातलं 10 नंबरचं कृषी विद्यापीठ, म्हणजे सगळ्या विद्यापीठामध्ये त्याचा 10वा नंबर आहे. आणि 4 दिवस आम्ही चिंतन मंथन एवढंच करत होतो. महिला सबलीकरण, नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती आणि विषमुक्त शेतीमध्ये महिलांचा सहभाग. साहेब जे आता आपल्याला बोलले की वर्ष 2026 की आपण महिलांचा शेतीमध्ये सक्रिय सहभाग. मग आता जे साहेबांनी उणीव आपल्याला दाखवून दिली की आपण पत्नीला नाही, आईला नाही, बहिणीला नाही, मुलीला नाही, कुणाला जाणणार आहे. म्हणजे आता मला इथं वुमन एम्पॉवरमेंट म्हणायचं का मेन एम्पॉवरमेंट करायचं हा प्रश्न पडला. आणि त्यामुळे 4 दिवस छान तिथं डॉक्टर पांडे साहेब आहेत जे कुलगुरू आहेत, त्यांचं 4 दिवस कुलगुरू साहेब अत्यंत म्हणजे अगदी सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत हॉलमध्ये थांबले आणि 70% महिला सहभागी होते. तिथं आम्ही पद्मश्री राजकुमारी देवी चाची, जी पंतप्रधान साहेबांची, आपल्या मोदी साहेबांची सगळ्यात जवळची बहीण, म्हणजे पद्मश्री दिले त्यांना. काय केलं, लोणचं सायकलीनं विकायच्या, इकडे तिकडं करायच्या. आणि त्यांच्या लोणच्याला एवढी चव चांगली कशामुळं की सेंद्रिय म्हणजे इनऑर्गॅनिक जे खतं आहे, ह्या खतांचा कधी शेतीत वापरच केला नाही. चव त्याची राहणार आहे ना. रासायनिक शेती करणारे द्राक्ष आता म्हणले, सांगितलं आमच्याकडे शिक्षण मंत्री आले, द्राक्ष बसून खाल्ले, चव आहे हो. माझ्या घरात आंबे असू द्या आणि तुमच्या घरात असू द्या, तुम्ही खतांचं काय देताय, शेवटी माती एकच आहे. पण 10 गुंठ्यात तुम्ही 10 झाडं लावा, प्रत्येकाची चव वेगळी आहे.
प्रत्येकातलं विश्लेषण केलं तर अन्न घटक वेगळे आहेत. कुठं पोटॅशियम जास्त असेल, सोडियम जास्त कमी असेल, अजून काय जे 16-17 मूल्यद्रव्ये लागतात वनस्पतीला, ह्यांचा तीच माती आहे. पण प्रत्येक वनस्पतीनं काय केलं, आपापल्या परीनं काय घ्यायचं आहे तेवढंच घेतलंय. तुम्हाला आम्हाला जर इथं सोनं ठेवलं वाट्यामध्ये 5-25 बिस्किटं आणि साहेब म्हणले या घेऊन जावा, एक जण सगळं घेऊन पळून जाईल, असं होणार नाही. नाही नाही, जाऊ दे, मला सोन्याची गरज नाही बाबा, मला चांदी पाहिजे, मला लोखंड पाहिजे. लोखंड शरीरात महत्वाचं आहे, सगळ्यांना माहिती असेल. अहो हिमोग्लोबिन जे आहे, जे आमचं श्वासोश्वास चालतोय, रक्त आमचं लाल दिसतंय, रक्तात ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कोण करते, लोह, त्याला हिमोग्लोबिन म्हणतोय. पण हे लोहच आता जमिनीत आमच्या राहिलं नाही, पिकामध्ये नाही, फळामध्ये नाही, म्हणजे कुठून येणार आहे. आणि त्यामुळे आता जसं आपण खेड्याकडे जावं म्हणतोय, तसंच आता सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीकडे गेलं पाहिजे. मी गेल्या 1-2 वर्षामध्ये सातत्यानं ह्या भागात सुद्धा सेंद्रिय शेतीसाठी धडपडतोय. का, मला माहिती आहे. मी आता परवा तुम्हालाही देतो, मला श्रीरामपूरचे का कुठले तालुका कृषी अधिकारी आहेत, त्यांनी पोस्ट टाकले. ते आमचे तपास साहेब ऑर्गॅनिक करते. माझ्याकडे मी नागपूरला साहेब होतो, गडकर साहेबांचे पण ते जवळचे मित्र आहेत. पाण्याचं त्यांचं पाणी हे करतात, पण त्यांच्या शेतावर ज्या वेळेला गेलो, भरतिया म्हणून नाव आहे त्यांचं, देवेंद्र भरतिया. मी 2001ला नागपूरला होतो. 2001 ते 2010 गडकर साहेबांचे सगळे ॲग्रोव्हिजनचे कार्यक्रम मी ओढून काढायचो. साहेब सांगायचे एवढं झालं पाहिजे, तेवढं झालं पाहिजे, शेतकऱ्यांच्या मागं पाळायचं. तुम्हाला सांगतो, त्यांच्या शेतावर गेलो, माझी बदली झाली सिंधुदुर्गवरनं गोंदिया, आणि साहेबांच्या खातारच. त्यांच्या शेतावर गेलो, मोठा माणूस, करोडपती, म्हणजे पाण्याचं वगैरे चांगला बिझनेस इंडस्ट्री आहे. आणि शेतावर मला म्हणले, सर माझ्या शेतावर जायचं. मला म्हटलं मोठा माणूस आहे, मोठं घरबिरा असेल, फार्म हाऊस असेल. तुम्हाला सांगतो, 2-4 झोपड्या दाखवल्या त्यांनी, आणि त्या झोपड्यामध्ये सगळे गांडूळ मडके ठेवले आहेत. विदर्भ आहे, 45-48 सेंटीग्रेड तापमान. मला सुद्धा आता 45च्या वर तापमान गेलं तर उकडल्याच होतं, नाही काय होत नाही, कारण विदर्भातले गेला. तुम्हाला मी सांगतो, मडके बघितले. आणि हे जीवामृत, जी 2001ची गोष्ट सांगतोय, की त्यावेळेला ते मडके आमचे गुरु आहेत, अंबादास जोशी साहेब, हायकोर्टचे जस्टिस होते, लोकायुक्त होते गोव्याचे. आमचे ते गुरु गेलं 30 वर्ष माझ्या घरी पण इथं तळसरला 10-15 वेळा येऊन गेले. त्यांचा बंगला नागपूरला होता. 2001-2 पासून माझी पोस्टिंग झाली, आमची ओळख झाली. औरंगाबादलाच ओळख, कारण त्यांचं गाव औरंगाबाद, मी औरंगाबादला सर 96 ते 98. आणि मग तुम्हाला सांगतो, एक दिवशी ते मला म्हटले, जाधव साहेब सगळे कृषी अधिकारी माझ्या बंगल्यावर घेऊन या. मी बंगल्यावर घेऊन गेलो. मी म्हटलं आता जस्टिस साहेब म्हणजे निम्या अर्धे अधिकारी नकोच म्हणते त्या आधी, काय तर उगाच आपल्याला हे व्हायला. मी म्हटलं चला सगळ्यांनी, साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार. साहेबांनी आम्हाला कुठून नेलं, त्यांच्या बंगल्याच्या बाजूनं अनेक झाडं आहेत. एकही पान ते जाळत नव्हते, एकही पान कुठं बाहेर नेऊन टाकत नव्हते. त्यांनी जेवढं पानं झडतात त्या बंगल्याच्या बाजूनं ते सगळी गोळा करून, साहेब जसे आता म्हणले, दोघेही कंपोस्ट पीठ केले होते, खड्डे मारले होते. नाही तर उकिरणे आपले काय कंपोस्टच पीठ होते. तापमान वाढायचं, जे अयोग्य आहे, जे नको आहे, ते सगळं मरून जायचं, आणि शुद्ध नैसर्गिक खत आपल्या उकिरण्यावर व्हायचं. आता उकिरण्याची संकल्पनाच हद्दपार झाली. गावात उकिरणंच नाही, उकिरणं असलं तर ते गावाचं काय झालंय, किंवा ते कुटुंबमध्ये ते काय त्या घरात उकिरणं. पण पहिले 5-50 उकिरणं असते, म्हणजे कुणाचं उकिरणं कुठं आहे, बाँड्री नसायची, पण त्याला माहिती असायची हे माझं उकिरणं आहे. तर तुम्हाला सांगतो, सरांनी दाखवलं. मग आम्हाला मेमध्ये ज्यावेळेला टेम्परेचर 45+ होतं, आम्हाला सर म्हणले या आता सगळे अधिकारी, उन्हाळ्यात मला गांडूळ कुठून आणून द्या. आमच्या जिल्ह्याचा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणला, आता गांडूळ कुठून आणून द्यायची ह्या उन्हात. सर म्हणले चला मी दाखव. त्यांनी पण असेच मडकी भरून ठेवलं. सर घरातलं जेवढं किचनचं खरकट वेस्ट काय निघतंय ते त्या मडक्यात असायचं, त्याला आंबवण करायचे, आणि त्याच्याखाली गांडुळाचं जे शिष्ट आहेत ना, छोटी गांडूळ, आणि ती पालापाचोळा पाजरानं झेपायचा, पानं पुजायचे, आणि गांडुळांच्या अनेक पिढ्या अत्यंत सक्षम उन्हाळ्यामध्ये सुद्धा मडका उचलला की त्याच्या खाली गांडुळाचे टुकले नोडूच काढले जातात. मी पण असंच करायचो. माझ्या क्वार्टरमध्ये जेवढ्या काही कुंड्या आहेत, त्या कुंड्यात सगळ्यात सकाळी जेवल्यालं पाणी वगैरे जे आहे ना, खाल्लेलं, ते सगळं कुंडीत टाकायचं, आणि त्यात गांडुळं नेऊन सोडायचे.
ती गांडूळ मी शेतकऱ्याकडे जायचो नागपूरला साहेब, माझ्या गाडीत 2-3 कुंड्या असायच्या. ते झाड मी उपसलं की खाली मुळं नसायची, गांडूळ असायची एवढी. शेतकऱ्याला तेवढीच गांडूळ द्यायची. म्हणजे ही चळवळ मन लावून जर तुम्ही केली आणि तुम्ही सगळे आता इंडिपेंडंट मार्गदर्शक, हे सगळे तर मार्गदर्शक बसलेत, ह्यांनी चळवळ केली, तुम्हाला इथंपर्यंत आणलं. परंतु आता प्रत्येकानं तेवढ्याच क्षमतेनं आपण ही जी संकल्पना आहे ही आदरणीय पंतप्रधान साहेब शिवराज चव्हाण साहेब जे आपले आदरणीय कृषी मंत्री आहेत, ही काही त्यांना काही शेती पिकली पाहिजे नाही पिकली पाहिजे असं नाही, परंतु तुम्ही सक्षम झाला पाहिजे. तुम्ही सक्षम झालं पाहिजे. या युद्धामुळे आता काय झालं, अनेक रासायनिक पेट्रोकेमिकल ज्या कुवेत आणि UAE आहेत. मी मागच्या 10 दिवसापूर्वी कुवेतला गेलो होतो, UAEलाही गेलो होतो. कोश्यारी साहेब जे आपले राज्यपाल साहेब होते, मी फार त्यांच्याबरोबर जायचो. कोश्यारी साहेबांचा आमचा आदर्श असायचा. त्यांची वैशिष्ट्य तुम्हाला कदाचित माहीत असतील, नैतानी साहेब. ते म्हणले सर आता हे सगळे लोक म्हणायला लागलेत की पेट्रोल किती दिवस विकायचं, आता आम्हाला दुसरं काहीतरी ॲग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टरमध्ये पण उतरलं पाहिजे. काय आम्हाला भाजीपाल्या नैसर्गिक शेती ही वाढवायला लागेल. वातावरण नसलं जरी चांगलं तर त्या बंदिस्त याच्यामध्ये आम्हाला सगळ्या संकल्पना करायच्या. आता पहिला आपल्याला मातीचं आरोग्य टिकवायचं आहे. तुम्ही स्वतःच्या आरोग्यासाठी रक्त लघवी तुमके तपासताय. मातीचं आरोग्य पत्रिका साहेबांनी आदरणीय पंतप्रधान साहेबांनी संकल्पना केली. किती लोकांनी मातीची आरोग्य पत्रिका ठेवली आपली स्वतःची. तुमचा रिपोर्टची फाईल ठेवत आहे की नाही 10 वर्षापूर्वी हिमोग्लोबिन कमी झालं होतं, मग तिथं पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या, तांबड्या पेशी कमी झाल्या होत्या, मग माझ्या हे घटक कमी झाले होते, ते घटक सगळं डॉक्टरकडे फाईल घेऊन जातो. तुमच्या मातीची फाईल जी आहे ही तुम्ही खरं म्हणजे डॉक्टरकडे तुमच्या नेले पाहिजे. जे आमचे कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी आहेत, कृषी महाविद्यालयाचे शास्त्रज्ञ आहेत, आमचे जे सक्षम केविके 750पेक्षा जास्त कृषी विज्ञान केंद्र तुमच्या सेवेसाठी आहे. आणि आता साहेबांनी जे काळसिद्धेश्वर महाराजांनी सांगितलं, मी विद्यापीठात होतो, मी सकाळी गेलो तर स्वामीजी अगदी झाडाखाली म्हणायचे, साहेब सर आता आपण झाडाखाली बसूया. वरचं जी तुम्ही वरच्या तुती वगैरे आम्ही वर लावल्या तिकडं भाजीपाला जिथं होतो ते गुऱ्हाळाचं जे आहे तिथं गेलो की ते म्हणायचे सर काय नाही, डेअरीपासून सगळ्या गोष्टी म्हणा. काय पडले हो त्या लोकांना, पण त्यांना वाटते ना की तुमच्यापर्यंत काहीतरी ज्ञान हे पोचलं पाहिजे. त्यामुळे मातीची आरोग्य पत्रिका ही प्रत्येकानं किमान 2 आपण 3 वर्ष म्हणतोय, पण 2-3 वर्षात एकदा तर मातीचं आपण तपासणी करा. काय कमी आहे, नत्र स्फुरद आणि पालाश हे मुख्य अन्न घटक आहेत वनस्पतीला. बरोबर आहे. तुम्हाला आम्हाला चव कळते, हो जीभ आहे, हात आहे, खातोय आम्ही, कुठून तर आणतोय घरात नसतं तर. वनस्पती ही तिथंच आहे, जमीन तिथंच आहे, त्याला कोण मोबिलाइज करणार आहे. जसं मालनी साहेबांनी सांगितलं, तुमच्या जमिनीमध्ये किती जीवाणूची संख्या आहे. 1 ग्राम जर माती घेतली तर त्याच्यात कोट्यावधी जिवंत जीवाणू आहे. एखादा पहिला पाऊस पडला त्या सीझनचा तर तुम्ही एखाद्या वेळेस जाताना म्हणता अरे छान वास आला. तो वास कुठून आला, त्या जमिनीत पाणी गेलं आणि ते जीवाणू आहेत त्यांनी त्याचा सुवास सोडला. म्हणजे आपल्याला समजायचं आहे की यस ह्या भागातली माती ही सुदृढ आहे, ती माती आहे. माती आणि रेतीत फरक काय. इथं मी जर एक बी ठेवलं आणि 10 वर्ष बघत बसलो तर त्याला कोंब फुटणार आहे का. परंतु आमचा शेतकरी आता एल नेनोचे साहेब म्हटले तिथं आम्ही बी जमिनीत टाकलं तर त्याला अंकुर येतोय. कसा अंकुर येतोय, आपण सगळं काय म्हणतोय गेलं मातीत, काय झालं वाईट तर म्हणते मातीत गेला तो माणूसही मातीत गेला. अरे पण ही माती जी आहे ही जिवंत आहे, ही संकल्पना आपण ठेवली पाहिजे. आणि म्हणून ह्या दोघांनी जे आपल्याला साहेबांनी सांगितलं, वरोडकर साहेबांनी, ते पालापाचोळा. साहेब मी क्युबाला गेलं 14 वर्ष झालं सल्लागार आहे. लॅटिन अमेरिकेला मी सातत्याने जातो, महिनाभर जातो. एकही माणूस काडी कचरा नष्ट करत नाही. नष्ट म्हणजे जाळून किंवा साहेबांनी जे सांगितलं उगीच बांधावर वगैरे टाकला नाही. त्याला विशिष्ट पद्धतीनं एकत्रित ठेवा आणि त्याला किमान 3 महिने त्या वातावरणात खड्ड्यामध्ये राहू द्या. सगळे साहेबांनी जे आता सांगितलं ना ट्रायकोडर्मा विरिडी स्पेसिस आहे, तिची जेवढी संख्या तुमच्या शेतामध्ये वाढेल तेवढं जेवढे काही पालापाचोळ्याचे सूक्ष्म घटक आहेत ते घटक ह्या जीवाणूंना तुमच्यासारखे 32 जात नाहीत ना. मुळ्या तुमच्या वनस्पतीच्या आता ही कुंडी साहेबांनी दिली, आम्ही सगळ्यांनाच आता स्वागत केलं. काय 2 कुंड्यात ठेवणं काम निघालं आमचं. पण मुळं जे आहे
एवढी सूक्ष्म आहेत केशमुळं आपण वडाची पारंबी बघतो आणि त्याला पांढरी मुळी येते आणि मग ती मुळी सगळेच म्हणतात फार औषधी आहे सगळं आहे, पण त्या मुळीचं बघा त्याची मल्टिप्लाय म्हणजे अनेक पटीनं वाढण्याची क्षमता प्रचंड आहे. मग ही वाढण्याची क्षमता आहे, परंतु त्याच्यात अन्न जायचं हे हवेतलं सुद्धा नत्र घेते, हवेतलं मॉइश्चर ओढून घेते आणि मग त्या पद्धतीनं ते झाडाला वाढवायचा प्रयत्न करते. मग आमच्या जमिनीत तपासणी साहेबांनी ऑर्गॅनिकचं केलं, अजून काय सगळी खतं जी आहेत मातीचं परीक्षण झाल्यानंतर तुम्हाला काय पाहिजे, हिरवळीची खतं द्यायची आहेत, रासायनिक खतं द्यायची आहेत, सेंद्रिय खतं द्यायची आहेत का जीवाणू खतं द्यायची आहेत. आपल्याला ह्या 4 गोष्टी आता पुन्हा आपल्याकडं जोपासला पाहिजेत आणि प्रत्येकानं त्याच्यामध्ये साहेबांनी या सगळ्यांनी जे सांगितलं की स्वतःचं मॉडेल पाहिजे. माझं पण घर रस्त्याकडं आहे, का तर तुम्हाला साहेबांना घेऊन येतो. मी कीटकशास्त्राचं तसं माझं स्पेशलायझेशन, त्यामुळे मी कीटकशास्त्रामध्ये कोणतंही कीटकनाशक आणि हर्बिसाईड म्हणजे तणनाशक वापरण्याच्या अगेन्स्ट मी आहे. कारण निसर्गानं सोय केली आहे तुमची. 50 चोर असेल तर तिथं पोलीस ठाण्याचा इन्स्पेक्टर झोपणार नाही ना, हो मुंबईचा आहे. चोर असेल आणि इन्स्पेक्टर पोलीस स्टेशन त्या भागात असं होईल का? एखादं गाव फार भांडपूर आहे तर तिथे एक पोलीस चौकी काढली जाते का त्या चोरांना कंट्रोल करायचं. निसर्गात सुद्धा कीटक हे मित्र किडे आहेत आणि शत्रू किडे पण आहेत. मग आमचे शत्रू किडे जेवढे येतील तेवढे निसर्गात फौजदार तयार होतात. पण तुम्ही आम्ही काय केलंय, त्या शत्रूबरोबर या फौजदारालाच पहिलं मारायचं सोय करून टाकलं. सकाळी पंप घेतला की दोघे आहेत, दोघांना गोळ्या घातल्या आमच्या शहरात येतलं तर कसं होणार आहे, नाही जमणार ना. आम्हाला पोलिसांना त्यांना ठेवायचं आहे त्या ह्याच्यात. तर हे मित्र किडींचा वापर जर आम्ही नियोजन केलं तर नक्कीच मी तुम्हाला सांगतो कीटकनाशकांचा वापर 90% कमी होईल. मी गेल्या वर्षी मार्चमध्ये अमेरिकेच्या IPM इन्स्टिट्यूट आहे नॉर्थ अमेरिकेमध्ये 21 दिवस अमेरिकेला गेलो, कॅलिफोर्निया विद्यापीठात गेलो आणि जगाची एकात्मिक कीड नियंत्रण संस्था आहे अमेरिकेत सुद्धा सर आज 95 ते 98% असा प्रयत्न करायचा आहे. आमची महिन्याला एक ऑनलाईन मिटिंग चालते की कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करा. मित्र किडींची संख्या ही निसर्गात 50 शत्रू आले तर 55 मित्र किडी तयार होतात आणि हा मित्र किडी 24 तास काम करतात. त्यांना काय वेळ काळ नाही. एखाद्या वेळा आमचा पोलीस चौकीतला पोलीस एखाद्या वेळा थकला तर झोपून जाईल. परंतु ह्या मित्र किडे आहेत ना, एकदा तुमच्या भागात आल्या त्यांचं प्राबल्य तयार झालं तर ते 24 तास शत्रूनं कुठं अंडी घातलेत, त्याचा पेपा कुठं आहे, त्याचा प्रौढ कुठं आहे आणि आळ्या जन्मल्या तर त्या आळ्या कुठं आहेत ह्याचं शोध करतात आणि कोणतीही तुमच्याकडे डिमांड मागत नाही. बाबा 24 तास मेंढरं बसवलं आहे मग द्या ज्वारी वगैरे पैसे द्या, 1000 रुपये, असं काही नाही. ते म्हणते आम्हाला फक्त खाद्य द्या. कशाचं? आमच्यावर कीटकनाशकांचा आणि तणनाशकांचा वापर करू नका. आणि साहेबांनी जे सांगितलं झेंडू, तूर, विदर्भात मी नोकरी 17 वर्ष केलं. विदर्भात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात जर तुम्ही गेला तर 4 लाईन पद्धत आहे. म्हणजे 2 लाईन तुरीचे असते, 2 लाईन ज्वारीचे असेल, 2 लाईन पुन्हा भुईमुगाचे येईल आणि 2 लाईन अजून त्याच्या गरजेनुसार तो कडधान्य. साहेब म्हणले ना उडदाचं पीठ काही चंद्रावरून येणार आहे का, अमेरिकेत येणार आहे का? अहो आमच्या जमीन एक भारतात संस्था आहे, त्याचं हेडक्वार्टर आहे नागपूरला. त्याचं नावच आहे नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग. म्हणजे जमिनीचं विश्लेषण करायचं आहे, जमिनी कोणत्या प्रकारच्या प्रत्येक गावात खेड्यात आहेत त्याचं मॅपिंग केलं आहे आणि जमीन कोणत्या जमिनीचा कोणत्या पिकासाठी वापर करायचा त्याचं भूमी उपयोग नियोजन. आमचे जिल्ह्याचे जे कलेक्टर असतात ह्या कलेक्टरनी सुद्धा आपल्या जिल्ह्याचा अभ्यास केला. आमचं वांगी गाव आहे, मग त्याच्यात आमच्या ॲडव्होकेट साहेबांची शेती कुठं आहे, ह्या शेतीमध्ये काय पोत आहे, शेवटी शेतीचा काय पोत, जमिनीचा पोत महत्त्वाचा आहे. साहेब जे म्हणले ऑर्गॅनिक कार्बन 0.5% ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय आहे की जे काय पालापाचोळा आहे तुमच्या अवशेष आहेत कृषीचे पिकांचे. अहो समजा मी ज्वारी लावली आणि ज्वारीनं माझ्या शेतातला 200 किलो नत्र काढून घेतला, 100 किलो फॉस्फेट काढून घेतलं, 100 किलो पोटॅश काढून घेतलं, बरोबर आहे. त्याची मी ज्वारी फक्त घरी नेली, कडवा बाकीचं जे विस्टाज आहे म्हणजे जे वेस्ट आहे ते पण मी बाहेर काढून नेलं. पण तेच जर मी रिसायकल जमिनीत केलं तर माझा पुन्हा तो 100 किलो नत्र आहे तो जमिनीत मिळाला ना, म्हणजे माझा बँक बॅलन्स संपला का?
नाही, मग हा बँक बॅलन्स संपला तर तुम्ही काय करताय, निघाला. आता एवढ्या युद्धाच्या ज्यात आमचे पंतप्रधान असू त्याने तर आम्ही सगळे असलो, आणायचं कुठून, आणि ज्या किमती प्रचंड वाढणार आहेत, मग आम्हाला काय करायला लागेल, जे आमच्याकडे आहे त्याला रिसायकल करायला लागेल. पाचड दिवसाची किती जाळतोय आपण, कडबा काहीतरी गवत गोळा करते, लगेच बांधावं लावते, काढी लावते. काढी लावायला काही वेळ लागते का, काही लागत नाही. पण इथं रिसायकलिंग करा. आपण पुन्हा निवांत बोलणार आहे, परंतु पहिला माती परीक्षण पाहिजे. दुसरा जो भाग आहे, रासायनिक खतांचा उपयोग टप्प्याटप्प्यानं कमी करायचा आहे. आणि हिरवळीची खतं, तुमची सेंद्रिय खतं जी आहेत, म्हणजे शेणखत वगैरे ह्यांचा, आणि जीवाणू, हो का, एक पोतं युरिया आणला तर नंतर किती मिळतं, एक पोतं युरिया जर आपण जमिनीत टाकला किती नंतर मिळतं आहे, 46 किलो, 100 किलो मिळत नाही. समजा 100 किलो युरिया टाकला तर 46 किलो नत्र जमिनीत मिळणार आहे, बरोबर आहे. पण त्याच्यासाठी निसर्गात काय आहे, 70% नत्र आहे वायूमध्ये, नायट्रोजन ऑक्सिजन फक्त 20% आहे. मग हे नत्र जे आहे ना, हा हवेतला नत्र घेऊन तो जमिनीत स्थिरावण्याची प्रक्रिया करणारे जीवन आहे, त्याला आपण म्हणतोय अझोट बॅक्टर. मग ह्या अझोट बॅक्टरचा जर आम्ही 1-2 किलो आमच्या शेतात आणून त्याचं विरजन घातलं आणि त्याची पुन्हा प्रचंड वाढ केली, 20 मिनिटाला जीवाणूंची एक पिढी तयार होते. किती, 20 मिनिटाला. आता आपल्याला एक आपला पोरगं तयार करायचं, लग्न समजा 30 वर्षात झालं, पुन्हा 5 वर्षांनी पोरगं झालं, म्हणजे पहिली पिढी 35 वर्षांनी झाली. इथं 20 मिनिटाला एक पिढी करते. आणि कोट्यावधी जीवाणू हे काही कालावधीमध्ये आपल्या जमिनीमध्ये सक्षमपणे उभं राहतात. पण त्याला खायला काय आहे, काहीच नाही, कारण कामे गाडी कचराच काही ठेवला नाही. सारखं वखर मारतोय, रोटावेटर मारतोय, डीप फ्लोईंग करतोय. नैसर्गिक शेतीमध्ये हे सुद्धा आहेत जे काय घटक आहेत. अहो ते आमच्या जंगलाला कोण खतं द्यायला लागल्यावर नत्र स्फुरत पालाश, जंगलातली झाडं एकदम फळं फुलं एकदम चांगले आहेत, पानं चांगले आहेत, किडी नाहीत, काय नाही. आणि आमच्याच पिकावर किडी येतात. किडी कधी येतात लक्ष ठेवा. साहेबांनी आमच्या छान शर्ट घातलाय, सुंदर दिसतात, कुणाचं लक्ष 5 वेळा जाईल का नाही. आणि मी जर गबाळा आलो, तुम्हाला जाऊ दे, ती गबाळा आले बसले तिकडं. पिकांना सुद्धा कृत्रिम सुंदर सौंदर्य कोण देतंय, नत्र. मग तिच्यावर चकाक येते, ते जरा हिरवगार दिसते. मग किडी जे आहेत ना, हे आमचे बाप आहेत, अत्यंत हुशार आहेत. ह्या किडी विचार करतात की माझी पिढी जगली पाहिजे. मग कुणाच्या घरात जायचं, जिथं सोबत आहे, म्हणजे पिकावर चकाक आहे, तिथं बऱ्यापैकी ते आमचे ॲडव्होकेट साहेब खतं पाणी देतात. मग इथं आपली पिढी मरणार आहे का, नाही मरणार ना. मग जाऊ घ्यायचं शेतावरच, सगळे जे प्रौढ आहेत ना, चला मध्ये जर पीक छान दिसतंय, पाणी बिणी बऱ्यापैकी देते, खतं देते, तिथं जाऊन ते आणते पाहिजे तेवढे घालतात. आणि ज्याचं पीक नैसर्गिक शेतीमध्ये आहे ना, तेव्हा ते जाऊ द्यायच्या नादाला कुठं लागतं, उगीच आपण मध्येच गडबडलो तर मग त्याचं आपलं चालतंय. तर पहिले 1-2 वर्ष ही सायकलच असते. 1-2 वर्ष तुम्हाला तसं होईल. परंतु मी तुम्हाला सांगतो, नैसर्गिक शेती ही सस्टेनेबल ॲग्रिकल्चर आहे, याला खंड पडत नाही. ही तर खतं कमी केले की भुसाचं टन आमचे मोहिते साहेब म्हणले 110 टन काढलं, 50% खताचा डोस कमी करा. 8 ट्रॅक्टर पैसे तर मी तुम्हाला सांगतो, पूर्वी माणसं साहेबांनी हे सगळं सांगितलं, कधीच आणलं नाही जिंदगीत. रोग विकत आणला नाही, विष विकत आणलं नाही. आणि पीक पहिलं काय होतं, कमोडिटी टू कमोडिटी. माझ्याकडे एक पोतं गहू झालंय, साहेबांना म्हणणार तुमच्याकडे ज्वारी आहे, एक पोतं ज्वारी द्या, एक पोतं गहू. पैशाचा विषय संपला, कमोडिटी टू कमोडिटी. पुन्हा जरा आम्ही शाने झालो, माझ्याकडे गहू आहे, मोरे साहेबांकडे ज्वारी आहे, नाही मग गव्हाचं 6,000 रुपये, ज्वारीचं 3,000 तोटा होते. मग मोरे साहेब म्हणतोय गहू द्या की 6,000 रुपये, आणि मग तुमची ज्वारी 3,000 द्या, म्हणजे हा 3,000 फायदा झाला. कमोडिटी मनीवर आला. आता माणूस काय म्हणतोय, 12 बलुतेदार होते ना गावात, म्हणून आपलं गाव चाललं होतं. सुतार लोहार सगळे जे काय आहे, कुणी पैसे मागत होता का दादा साहेब, मागत होता का नाही. काय तर दिवसभर काम केलं, ठाकटूक खिडक्या बसवल्या, काहीतरी नांगर दुरुस्त केला, कोळव दुरुस्त केला, ते म्हणायचा द्या 2 पायला गहू द्या, ज्वारी द्या, काय तर द्या, आपलं जमत करू. आता माणूस हुशार झाला, पैशावर म्हणतोय, पैसे टू पैसे, मनी टू मनी, याच्या पलीकडं व्यवहार करत नाही. आणि ही पद्धत आपल्याला बदलायला लागेल. आणि म्हणून बाजारात जाऊन
3,000-4,000 रुपयाचं सोयाबीनचं बियाणं न आणता तुम्ही स्वतःच बीज उत्पादक झालं पाहिजे. तुमच्या स्वतःकडंच बिया जे बीज माता आमचे आहे, मी जैविकता मंडळावर 3 वर्ष सदस्य होतो आणि त्यामुळं पहिल्यांदा मी कृषी जैविकता हा कॉन्सेप्ट आणला. नाही तर पशु पक्षी वनस्पती प्राणी याच्या पलीकडे आम्ही जात नव्हतो. पण आम्ही म्हटलं अहो आमच्याकडे अनेक जातीचे दोडके आहेत, अनेक जातीचे कारले आहेत. आजीबाईच्या घरी आत्तीकडे गेली तर आत्ती म्हणते अरे माझ्याकडे एक काकडे आहे, शेंदड आहे, त्याचं एवढं मोठं होत आहे, ते जरा नेऊन लाव. तेच लावत होतो. आम्ही कुणाच विकत आणत होतो. 1200, 1500, 2000 कोटीचा व्यवसाय चालत. मी औरंगाबाद 3 वर्ष नोकरी केली. सगळ्या सीड कंपन्या तिथं आहे. कुठनं मोठ्या आल्या हो. अजून कुणाचं बी आहे, आमचेच बीज उत्पादक आहेत. 10 शेतकरी असतात, त्यांना सोयाबीन देत आहे, त्यांच्या सोयाबीन विकत आणत आहे, प्रोसेस करते, ब्रँड लिहून टाकते, अंकुर सीड किंवा काहीतरी लिहून टाकते आणि पुन्हा तेच पोतं जे तुमचं सीड आहे तुमच्याच घरात नेलं, प्रोसेसिंग केलं, पॅकिंग केलं, तुम्हाला दाम 4 पटीनं आणून देते. 3000 वाचले असते की नाही. आमचे जे 5-7 किशे पाहिजे. आता हे जॅकेट घातलं, इथं 2 आहे, इथं वर 1 आहे, पॅन्टला 2 किशे आहे. माझा एखादा किस्सा कापला समजा तरी बाकीकडे काही त्रास असलं पाहिजे. त्यामुळे अनेक पीक पद्धती असली पाहिजे, अनेक शेतीपूरक व्यवसाय सुद्धा आपल्याकडे असले पाहिजे. दररोज पैसे आले पाहिजेत, आठवड्याला पैसे आले पाहिजेत, महिन्याला पैसे आले पाहिजेत, 3 महिन्याला भाजीपाला. काही कुटुंब असतात, मी वांगी हिंगणगावला जातो सर, भाजी आणायला सुद्धा आहे ना हिंगणगावला जातो, कधी वांगीला कधी मोहिते वाडगावला. आमच्या मॅडमनाही सांगतो, आम्ही दोघंही तसं ठरवतो की बार्गेनिंग शेतकऱ्याला करायचं नाही. रिलायन्स मॉलमध्ये गेलं बार्गेनिंग होते का? तिथे MRP लिहायला 200 रुपये, 150 रुपयात देता का म्हणतात ते म्हणते जा नमस्कार, काहीच बोलत नाही. पण इथं शेतकऱ्याला घसाघास करते. कांदा 10 रुपये असतात म्हणजे 8 रुपये देतात. आपल्याला 8 रुपये परवडत आहे का बाबा? मग भाजी विकणारे जे गावात 10-15 कुटुंब आहेत, स्वतःची भाजी नैसर्गिक तयार करतात आणि पुन्हा 5-50 लोकांना भाजी विकून स्वतःचं उदरनिर्वाह आणि ते सोबत असणारे शेतकरी आहेत पूर्वीपासूनच. मग ह्या गोष्टी आम्ही अंमलात जर आणल्या, माझ्या घरी सुद्धा साहेब मी 0 पेस्टिसाईड 0 इन्सेक्टिसाईड वापरतो. ओघानं आमच्या वडिलांची शेती त्यांनी कधीच विकली नाही, आजोबांनी विकली नाही. आता रस्त्याकडे शेती आम्ही 4ही भाऊ रिटायर झालो, सगळ्यांनी ठरवून टाकलं की गावाकडे यायचं. त्यामुळे जगात देशात कुठं घर बांधलं नाही, रिटायर झालो, सगळं बाडबिस्ता उचलला आणि प्लॅनिंग केलं. पहिलंच घर आपलं बांधून टाकलं. बायका पोरांना तर तयार करायचं फार अवघड आहे, सिटीत वाढलेले असतात. त्यांना म्हटलं तर गावात झालं तर ते आमचे नाना म्हटले तसं म्हणताय ही वेळ आहे निघालं गावाकडे. माझे प्राध्यापक शिवाजी विद्यापीठ रिटायर झाला, आता गावाकडे निघाला म्हणे. एक खोड आहे. बाकीच्यांनी रिटायर झाले, कोटीचे बंगले वगैरे घेतले, आता पेपर वाजते झोपते दिवसभर. म्हणते साखर वाढली, चालायली ना, बोलायली ना. मी आपला कॉलेजला आता जातो, कॉलेजवरनं आलो हे काढतो सगळं. मोरे सर पण हाफ पॅन्टवर असते, आपला पण एक बूट असतो, एक फावडं टिकाव सगळं मागं ठेवून टाकलंय आणि तिथं उकरलं की कुठलं शुगर वाढतं, शिल्लकच काय राहत नाही, अंगावर काय राहतच नाही, कशाला काय लागतंय. आणि पोरांना माझ्या शेतात तिथं घेऊन जातो, 2च मिनिटं. आणि त्यामुळं नैसर्गिक शेती आपण केली पाहिजे. खतावर मी तुम्हाला सांगतो, वारेमाप आपला खर्च होतो. तो खर्च आपण जर कमी केलो तर उत्पादकता कदाचित थोडीशी कमी होईल, पण गुणवत्ता जी आम्हाला जगायला पाहिजे, तुम्हाला मला पाहिजे, ती गुणवत्ता आपण प्रचंड पटीनं वाढवू शकतो. काल साहेब पांडे साहेब जे होते, आता आपल्याकडे आंबा आता खायचं कोणी धाडस करत नाही, कारण फ्रूट फ्लाय जे आहे, फळमाशी, पाऊस पडला की ती बाहेर येते आणि सगळ्याला छिद्र पाडून टाकते. आता तुम्ही बघितलं का? पण ते बघा, एक माशी आहे, तिला शेपटाच्या बाजूला एक बारकी सुई आहे, तुम्हाला कळणार पण नाही एवढी. आणि मग एक फळ दिसलं, पेरू, आंबा, चिकू, सगळ्यात लगेच तोंड घालते उलटं आणि आत टाकून देते. जसं फळ मोठं होईल तशी त्याची पिढी पण मोठी होते. आपल्याला फळ वरण चांगलं वाटतंय, फोडलं की पेरू 5-25 आळ्यात असते. हो, आता तिकडं काल बघितलं ते व्हीसी साहेब आहे ना, पहिल्या दिवशी आम्हाला 10-15 जणांना चांगल्या म्हणे मी जेवण होस्ट करणार, गेस्ट हाऊसला आले. पहिला त्यांनी कायदा काढला आहे, नो नॉन व्हेजिटेरियन. आल्या आल्या पहिलं कुलगुरू म्हणून जॉईन झाले, सगळी भांडी जी आहेत ना ती सगळी काढून टाकले, नवीन भांडे आणले. ह्या परिसरात कुठेही नॉन व्हेजिटेरियन जेवण होणार नाही. का? भाजीपाल्याला महत्त्व आलं पाहिजे, शेतकऱ्याचा भाजीपाला वापरला गेला पाहिजे. आंबे आम्हाला एवढे खायला घातले, पण आंब्याला आम्हाला असं वाटलंच नाही की ह्याच्यात किडाबिडा असं. मालदा म्हणून आंब्यात खायला दिला. आणि मग आता त्यांनी येताना काल सांगितलं, मी येताना झाडं पण घेऊन आलो सर. आता रेल्वे टाकलेत, माझे 2-3 पोरं नेले होते, त्यांनाही चांगला अवॉर्ड मिळाला.
तयारी करून घेतली. तुमच्या वांगीचाच पेपर केला आहे. वा वा. काय केलं वांगीला? डेअरी तिथं गेले पोरं, काहीतरी डेअरी तुमचे चांगले चालल्या, काही पिकं चांगले चालले, सेंद्रिय शेती करताय. हाच एक शोध पेपर 4थ्या वर्षाच्या पोराला टाकायला लावला आणि तो तिथं प्रचंड स्वीकृत केला गेला. त्याला पहिलं पारितोषिक दिलं. आणि आमचे कुलगुरू साहेब म्हणले खरंच पोरं तुमची सगळी अशी म्हणलं शेतकऱ्याकडे जातात, प्रामाणिकपणे जातात, बघतात, त्यांच्याकडे जे काही नॉलेज ते देतात, त्यांच्याकडलं काय ते संकल्पना घेतात. मातीचं आरोग्य, सेंद्रिय खतांचा वापर, आणि तिसरी जी गोष्ट आहे ती सांगितलं कीटकनाशक आणि तणनाशकांचा वापर कमी करा. आणि चौथी लास्ट गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर सुद्धा कॅनल आले. आता सगळे बोलले आपण. आम्ही वांगीला ते बेल्ट्यानं पाणी काढत होतो. आम्ही चाइल्ड होतो. तुमची तिथे एक विहीर होती वांगीत कुठतरी त्या रोडला, आणि त्या विहिरीत उतरायचं, मग बेल्ट्यानं पाणी काढायचं आणि एक तेवढंच घागर घेऊन यायचं. 1972 वगैरे. आय वॉज हार्डली 8 to 10 years old. पण पर्याय नव्हता ना जगण्यासाठी. संघर्ष करावा लागत होता. सातू मिलो खाल्ला. आता आपल्याला ती परिस्थिती नाही. आपण अत्यंत सक्षम आहे. कित्येक वर्ष पूर्वी एवढं आपल्याकडे अन्नसाठ आहे. आणि त्यामुळं पुढच्या पिढीला आता आपल्याला सक्षम करायचं म्हणजे आरोग्यदायी जीवन. जे अन्न तयार होते ते विषमुक्त असेल. खर्च आमच्या शेतकऱ्यांचा कमी झाला पाहिजे. शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये कित्येक पटीनं पैसे वाढले पाहिजेत. त्याच्या खिशात पैसे राहिला नाही, सगळे बाजारात जर गेले तर त्याचं कुटुंब कसं चालेल. आणि त्यामुळं अनेक देश आता पुन्हा ह्या देशाचा आपल्या आदरणीय पंतप्रधान साहेबांचा आदर्श घेऊन पुन्हा आता सगळं देश तुम्हाला मी सांगतो नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती 2च जगातले देश आहेत की जे मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेती करतात. तो म्हणजे भूतान आणि क्युबा. ते फिडेल कॅस्ट्रो होते, 50 वर्ष राष्ट्रपती होते साहेब. त्यांना मी 3 वेळा भेटलो. म्हणजे त्या देशात गेलो तर मोठा सन्मान देतात. इथं आपण आलो की आपण आपल्याला काय आपला देश आहे. आपल्या देशात आपल्याला कोणी सन्मान द्यायची काय गरज आहे. हे माझं कर्तव्य आहे. मी या गावातला नागरिक आहे. 5-25 देशात जाता आलं, मला काही शिकता आलं तर त्यातून मला देता आलं पाहिजे. आणि म्हणून मी काल आयत्या वेळेला रातभर प्रवास केला. 5:30ला पुण्याच्या एअरपोर्टला पोहोचलो. रेल्वे पकडली. रेल्वेतून उतरलो. लगेच कदम साहेबांना फोन केला, सर मी कराडला 10:30पर्यंत पोहोचतोय आणि कार्यक्रम 11ला आहे का 12ला आहे तेवढं सांगा. एक प्राध्यापकाला म्हटलं गाडी घेऊन ये, ते पेट्रोलचं पण पैसे देतो. तेवढं आपण धर्मनिरपेक्षपेक्षा तेवढं आपण चांगलं राहिलं पाहिजे. ते प्राध्यापक आले, साहेबांना फोन केला, गाडी आली, आंघोळ केली. मॅडम म्हटलं काय जेवायचं? म्हटलं काही नाही, मरत नाही, जेवलं नाही तर. पण सेंद्रिय शेतीच्या शेतकऱ्यांना बोललो नाही तर काय होणार नाही. आमचे ड्रायव्हर आले होते, त्यांना म्हटलं 1 मिनिटात 2 चपाती खातो असं चालता बोलता आणि चला पळत जायचं. म्हणजे प्रचंड ऊर्जा. काल ज्या महिला तिथं आम्ही बोलवल्या सक्सेस स्टोरीसाठी, हो त्यांना कुठलाही कागद नाही काही नाही, अशा उभा राहून 5 कुलगुरू बसले होते आणि आम्ही 2-3 डायरेक्टरांनी असोसिएट दिन बसलो होतो. फार सेंद्रिय शेतीच्या गोष्टी बोलत होते. बायपच्या प्रधान आणि रिलायन्स फाउंडेशन ह्यांनी सेंद्रिय शेतीसाठी 34 लाख लोक आता प्रमोट करायचं नियोजन म्हणजे आपल्याच आदरणीय पंतप्रधानांच्या